सो माधवचा लुक खूपच वेगळा आहे. एक असा हिरो म्हणून स्वतःला प्रेझेंट करायचा प्रयत्न नाही करत आहे पुष्कर. तो एक रिअल आपल्यातला कॅरेक्टर बनून तुमच्या समोर आलाय. ठीक आहे, आता दॅट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. लोकांना म्हणूनच आता ट्रेलर पण तुम्ही पाहिला ना, जो मूळ विषय आहे तो मी फक्त शेवटी एक त्याची झलक दिली. ॲट दॅट मला जेवढी उत्सुकता आहे की मराठी चित्रपट करण्याची, इवन आफ्टर नॉट बिईंग अ महाराष्ट्रीयन. मी पुण्याची आहे आणि मला खूप आवडते मराठी भाषा, मराठी जेवण, मराठी कल्चर, मराठी साड्या. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. हार्दिक शुभेच्छा. पण त्याचं काय, हा असा आगळा वेगळा सिनेमा येत्या 21 मार्चपासून आपल्या भेटीला येतो आणि या चित्रपटाची स्टारकास्ट माझ्यासोबत आहे. तिघेही खूप छान दिसत आहात, कमाल लुक आहे. काय सांगाल, किती एक्सायटेड आहात? एक्साइटमेंट तर नेहमी खूप हाय असते आणि ह्या फिल्मसाठी आणखी हाय आहे, कारण एक खूप वेगळा विषय मांडायचा प्रयत्न आम्ही करतोय आणि खूप ऑनेस्ट एफर्ट्सने हा सिनेमा बनवलेला आहे मेकर्सनी. आमचे निर्माते, दिग्दर्शक, को ॲक्टर पुष्कर जोग, त्यांच्याकडून आपण ऐकूया की किती एक्सायटेड आहेत, कारण इतके रोल्स निभवत असताना त्यांच्यावरचं प्रेशर एक वेगळंच असतं. मी तर खूप गोष्टी सांगेन, पण माझ्याहून जास्त व्यवस्थित ते सांगू शकतात. एक्साइटमेंट ऑफकोर्स, न्यू फिल्म, स्टारकास्ट, द विषय, एक्साइटमेंट आहे. पण यावेळेस असं नर्वसनेस नाही आहे ऑनेस्टली. आता आय एम गेटिंग यूज टू इट की ओके, एक तुम्ही फिल्म बनवलीत की ती काही लोकांना आवडणार, काही लोकांना नाही आवडणार. सो यू जस्ट कीप ऑन डुईंग सिन्सिअर वर्क. येस, जसं तुम्ही पोस्टरमध्ये पाहिलं की लैंगिक सुसंगतेवर बोलूया, विषय तोच आहे की खूप कपल्समध्ये, मॅरिड कपल्समध्ये आपल्या समाजात असा एक टॅबू आहे की आपण त्याच्याबद्दल कधीच बोलत नाही. सेक्शुअल कम्पॅटेबिलिटी ऑफ अ कपल ह्याच्याबद्दल कोणी बोलत नाही किंवा लोक अवॉइड करतात बोलायला. सो दॅट इज द टॉपिक. पण ऑब्विसली खूप हलक्या फुलक्या वेनी आम्ही ती मांडली आहे. तुम्ही फिल्ममध्ये पाहिलं असेल तर सगळेच स्टारकास्ट जे आहे ते दिग्गज आहेत. त्यामुळे काय झालं ना, एक लाईट हार्टेडनेस आला आहे फिल्मला आणि आय हॅव एन्जॉयड द एंटायर प्रोसेस. खूप चॅलेंजिंग होतं तिन्ही गोष्टी पुन्हा करणं. पण आय थिंक तुमची जर टीम चांगली असेल ना तर आय थिंक ते छान जुळून येतं. ॲक्टर्स सगळेच खूप चांगले होते. दे आर ऑल गुड ह्युमन बिईंग्स. माझे को ॲक्टर्ससुद्धा खूप हुशार ॲक्टर्स आहेत हे, हेमल अँड पूर्वी. आणि त्यामुळे काय होतं की कधी कधी तिन्ही गोष्टी सांभाळताना ना असं होतं की कळत नाही. समजा तुम्ही चुकत असाल ना तर कळत नाही, बिकॉज यू आर सो इमोशनली इन्व्हेस्टेड. तेव्हा मग हेमल येऊन सांगते ना की आपण पुष्की असं करू, किंवा पूर्वी म्हणते आपण हे असं करू. सो दॅट हेल्प्स मी अ लॉट आणि दॅट्स वाय द टीम एफर्ट ते तुम्हाला चांगलं ट्रेलरमध्ये दिसतंय. सो आय एम रिअली हॅपी यार. आय एम व्हेरी एक्सायटेड की असा विषय हो धाडसच केलंय म्हणेन मी. इट इज नॉट ॲक्च्युली सगळे इंडस्ट्रीमधले अरे नाही तू का असं हा विषय का निवडला असं ना. पण सम पीपल आर कॉंग्रॅच्युलेटिंग मी ऑल्सो की डिफरंट टॉपिक, काळाची गरज किंवा समाजात ह्याची बोलण्याची गरज आहे. सो आय एम हॅपी, फिंगर्स क्रॉस्ड अँड होपिंग फॉर द बेस्ट. ॲक्च्युली टॉपिक खूप छान आहे. पण या पुष्कर म्हणाला स्टारकास्ट खूप तगडी आहे आणि तुझं मराठीत पदार्पण आहे, तर काय सांगशील, अनुभव कसा होता या सगळ्यांबरोबर काम करण्याचा? माझ्याकडे माहिती आहे. माझ्यासाठी तर हा पिक्चर खूप स्पेशल आहे, कारण का माझा पहिला मराठी चित्रपट आहे आणि आय एम सुपर एक्सायटेड फॉर द रिलीज. आणि तेवढीच एक्सायटेड मी होती जेव्हा पुष्कर ही स्क्रिप्ट घेऊन आला होता माझ्याकडे. आणि द स्क्रिप्ट इज व्हेरी नॉट ओनली इट हॅज अ सब्जेक्ट की दॅट नीड्स टू बी स्पोकन अबाउट. त्याच्यामध्ये असा विषय आहे जो खूप महत्त्वाचा विषय आहे, अबाउट इंटिमेसी, अबाउट सेक्शुअल कम्पॅटेबिलिटी, आणि त्याच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे. आणि माझं जे कॅरेक्टर आहे नताशा, त्याच्याबद्दल तर इट्स अन अमेझिंग पार्ट टू प्ले फॉर डेब्युटंट, फॉर आणि ॲज माय फर्स्ट फिल्म. हा कॅरेक्टर इतका कॉम्प्लेक्स, इतका बोल्ड, इतका टुडेज जनरेशनला इट इज सो
you will be able to believe everything she says because it is so relatable, the character. And ह्यानी जे पूर्ण चित्रपट आहे एवढा लाईक डिटेलिंगमध्ये लिहिलं आहे, इवन द कॅरेक्टर्स अँड देअर सिम्प्लिसिटी, देअर कॉम्प्लेक्सिटीज इतक्या छान प्रमाणे त्यांनी सगळं फ्रेम करून, इट्स लाईट हार्टेड, नाईस, even I can say romantic, like romance has a different dimension in this film. तर हे ऑडियन्सला आय एम व्हेरी एक्सायटेड हाऊ दे आर गोइंग टू गेज इट. आणि अगदीच होप ते खूप चांगल्या वेने घेतील. पण पुष्कर, जसं की मी म्हणाले, कॅरेक्टर खरंच खूप वेगळं आहे. एका हिरोने अशा वेमध्ये प्रेझेंट होणं हे रिस्की पण आहे, चॅलेंजिंग पण आहे आणि वेगळं काहीतरी एक्सप्लोर सुद्धा करायला मिळतंय. काय सांगशील कॅरेक्टर करताना किती वेगळे चॅलेंजेस होते? कारण ते बॉडी पॉस्चर किंवा तो बोलण्याचा लहेजा हे सगळं कसं केलंस? अगं हेच आहे ना की ॲज अन ॲक्टर तुम्हाला वेगळे वेगळे कॅरेक्टर्स प्ले करायचे आहेत. नाही तर मग ते खूप ॲज अन ॲक्टरच तुम्ही खूप ग्रो होत नाही कधी. आय थिंक यू शुड ग्रो प्लेइंग डिफरंट ॲक्टर्स, डिफरंट कॅरेक्टर्स. सो चॅलेंजिंग ऑफकोर्स होतं, पण आम्ही वर्कशॉप नेहमी करतो. म्हणजे माझ्या आधीच्या फिल्म्समध्ये पण आणि इथे सुद्धा वर्कशॉपमुळे काय होतं की एकतर ऑफकोर्स तुम्हाला ते कॅरेक्टरचं एक जे डायनॅमिक्स आहे ते कळतं, तुम्हाला ॲक्टर्स को ॲक्टर्समधलं जे गिव्ह अँड टेक आहे ते कळतं. इम्प्रोवाईज आम्ही वर्कशॉप्समध्येच करतो, सो सेटवर जास्ती वेळ जात नाही आमचा. सो येस, एव्हरी कॅरेक्टर इज चॅलेंजिंग. आय थिंक ते फक्त कन्व्हिक्शननी तुम्ही केलं तर आय थिंक सी हाफ जॉब इज माय लुक. इवन इन विक्टोरिया ऑल्सो असे जे वेगळे कॅरेक्टर्स मी केलेत, तुमचा लुक आहे ना तो अर्ध काम तुमचं तिथे करतं. ऑफकोर्स तुमचे मॅनरिझम्स, बॉडी लँग्वेज, यू हॅव टू वर्क ऑन इट. पण इथे पण असं एक होतं, आय रिमेंबर मी हे कॉन्व्हर्सेशन हेमलवर केलं होतं की आता तू विचारलं की सगळ्यात मोठे चॅलेंजेस काय. पहिला चॅलेंज होता की त्याच्या हिरोईनला कन्व्हिन्स करणं. मी त्याला म्हणालेले, पुष्कर हे खूप धाडशी आहे, कसं म्हणजे हाऊ आर यू गोइंग टू डू इट. की आता तुम्ही माधवला जर बघितलं तर तो माधव जे कॅरेक्टरचं नाव आहे पोस्टरवरती तुम्हाला पुष्कर दिसतो ॲज माधव. सो माधवचा लुक खूपच वेगळा आहे. एक असा हिरो म्हणून स्वतःला प्रेझेंट करायचा प्रयत्न नाही करत आहे पुष्कर. तो एक रिअल आपल्यातला कॅरेक्टर बनून तुमच्या समोर आलाय. आणि मी त्याला फर्स्ट टाइम ऑनेस्टली लुक टेस्ट जेव्हा झाल्या मी म्हटलेलं की माधव म्हणून तू हे करतोयस ते खरं, पण आर यू शुअर तुला हे करायचं आहे? कारण की खूप लोक कसे परसिव्ह करतात माहिती नाही. आणि तेव्हा त्याचं उत्तर हेच होतं. त्याचं उत्तर हे होतं की मी एक फिल्म मेकर म्हणून चांगली स्टोरी सांगायचा प्रयत्न करतो. मला ह्यात अडकून नाही बसायचं की मी चांगला दिसतोय ना, मी असा दिसतोय ना, किंवा लोक एक्सेप्ट करतील ना. कारण जर तसा विचार मी केला तर मग मी काहीतरी ग्रेट करूच नाही शकणार. विच वॉज व्हेरी ब्युटिफुल. आय रिमेंबर दॅट कॉन्व्हर्सेशन. सो आय होप मी फिल्ममध्ये बरं काम केलं असं आय होप. ट्रेलर पाहिला त्यामध्ये तरी छान काम केले असं वाटतंय. सो अगदीच मूवी छान असेल. पण हेमल, तू काय सांगशील, कुठलीही मूवी करताना स्क्रिप्ट आल्यानंतर, कॅरेक्टर कळल्यानंतर कुठल्या 2 गोष्टी तुला वेगळ्या एक्सप्लोअर करायच्या असतात किंवा या गोष्टी असतील तर हेमल इज इन, तर अशा कोणत्या गोष्टी असतात? दर फिल्मला वेगवेगळ्या गोष्टी असतात. दर ॲक्टर तुला हेच सांगेल की ईच फिल्म तुम्ही वेगळ्या कारणासाठी करता, कारण ती काहीतरी त्यातून तुम्हाला मिळत असतं. सो फॉर हेमल इफ यू आस्क मी, तर तो पूर्ण टोटल अनुभव कसा असणार आहे ह्याचं जजमेंट. नॉट जस्ट की स्क्रिप्ट चांगली आहे ना, पण लोक पण चांगली आहेत ना, हे खरंच माझ्यासाठी महत्त्वाचं असतं. कारण जर लोक चांगली नसतील तर ती फिल्म चांगली बनणं खूप अवघड असतं. चांगली लोक जेव्हा एकत्र येऊन चांगल्या एनर्जीज लावून एक फिल्म बनवतात तेव्हा ती चांगली होते, असं माझं बिलीफ आहे. मे बी आय एम रॉंग, अजून खूप देअर इज अ लॉंग वे टू गो, की मला खूप एक्सप्लोअर करायचं आहे आणखी. पण आत्तापर्यंतचा माझा अनुभव असा होता की जर लोकांची एनर्जी मॅच होती सेटवरती तर ती फिल्म चांगली बनते आणि तो अनुभवही तुम्हाला चांगल्या ह्याच्यात लक्षात राहतो. सो ते एक क्रायटेरिया माझ्यासाठी नक्की महत्त्वाचं असतो. आणि इन दिस फिल्म तो पूर्णपणे टिक झाला, कारण आमची अख्खी टीम इतकी पीसफुल्ली काम करणारी टीम आहे. अजिबात फ्रस्ट्रेशन हा प्रकारच मी सेटवर नाही बघितला आहे. रागराग करणारी माणसं मी बघितलीच नाही आहेत. मग तो पुष्कर असो किंवा आमचे असोसिएट नमिश चाफेकर हे आमचे असोसिएट डायरेक्टर आहेत, ज्यांनी ऑल्सो पुष्करसोबत को राईट केली आहे फिल्म. सो ही वेन एव्हर पुष्कर सीनमध्ये असायचा, ही यूज टू बी द लिडिंग
गाय बिहाइंड द कॅमेरा. सो त्यावेळी असं कधीच डिस्कम्फर्ट वाटलं नाही की काय आहे हे, काय व्हायला लागलंय. प्रोडक्शन पार्ट म्हणा, पुष्करचं प्रोडक्शन तर खूप सॉलिड स्ट्रॉंग आहे आणि टीम पण खूप छान आहे. सो एकंदरीत सगळा अनुभव, को ॲक्टर्स तर तूच भेटतेस आता, इतके पॉझिटिव्ह असे लोक आहेत माझ्यावर. पुष्करचं तर ऑब्व्हियसली बोले, पण पूर्वी ऑल्सो ती नवीन आहे पण तिची एनर्जी सतत एक लर्न करायचंय अशीच एनर्जी ती घेऊन येते, पण कॉन्फिडन्स पण आहे. सो अशा लोकांवर काम करताना तुम्हाला माहिती आहे की तुमचा अनुभव चांगला असणार आणि फिल्मला ते सगळं लाभणार आहे, त्यांचे क्वालिटीज लाभणार आहेत, जे नक्कीच या फिल्मसोबत झाले. आमचे DOP योगेश कोळी इतकं सुंदर काम केलंय त्यांनी. प्रत्येक फ्रेम म्हणजे ट्रेलरमध्ये जे काही कॉमेंट्स येतात ते हेच आहेत की इतकं सुंदर दिसतंय सगळं. तर त्याचं अख्खं क्रेडिट ऑफकोर्स आमच्या आई वडिलांना पण जातं की आम्ही इतके छान दिसतो, पण सगळ्यात जास्त क्रेडिट मला असं वाटतं आमच्या सिनेमॅटोग्राफरना जातं, योगेश कोळी सर. त्यांनी इतकी सुंदर फ्रेम सेट केल्यात आणि इतकं छान दिसवलंय सगळ्यांना. विश्वजीत ऑफकोर्स. सो इट हॅज बीन अ फॅब्युलस टिक मार्क माझ्यासाठी ही फिल्म करणं. या मूवीमध्ये किशोरी मॅम आहेत, विशाखा मॅम आहेत. किशोरी मॅम तुझ्या आईचं कॅरेक्टर करतात आणि त्यांनी म्हणजे गाजवलं आहे एक काळ. त्यांचे खूप सारे चित्रपट आहेत, तर त्यांच्या बरोबर काम करतानाचा अनुभव कसा होता? खूपच कमाल. म्हणजे माझा फेवरेट सीन जर तू विचारलास तर तो किशोरीताईंसोबतचा एक सीन आहे जो मी केलाय आणि आईचा कॅरेक्टर असल्यामुळे मला खूप इंटिमेट असे ते सीन्स करता आले त्यांच्यासोबत, जे खूप सुंदर होते आणि इतक्या कमाल. अगदी आय थिंक त्यांचं शूट मे बी कमी ड्युरेशनचं होतं, पण त्या आल्या तुम्हाला माहिती आहे की एक चांगली एनर्जी घेऊन आल्यात आणि असं वाटतच नाही की ह्यांच्यासोबत मी 1-2 दिवसच शूट केलंय. तिसऱ्या दिवशी पण असं वाटायचं मला जसं मी ह्यांच्यासोबत कित्येक वर्षांपासून शूटिंग करते आणि तसं मला इतका कम्फर्ट झोन लवकर येत नाही, पण विथ हर इट वॉज लाईक दॅट. आणि ऑफकोर्स तो अनुभव असतो गं, इतक्या वर्षाचा अनुभव ऑन स्क्रीन तर आहे पण ऑफ स्क्रीन पण त्यांना माहिती आहे कसा वावर असला पाहिजे एका आर्टिस्टचा सेटवरती, आणि ते शिकायला मला खूप मिळालं किशोरीताईकडून. अगदीच पुष्कर, जेव्हा एकच कलाकार 3 गोष्टी एकत्र कॅरी करत असतो तेव्हा ऑब्व्हियसली ती खूप चांगली गोष्ट असते, पण प्रत्येकजण त्याच वेने बघेल असं नाही. मे बी तुला वेगळ्या कमेंट्सही ऐकू येत असतील, तर अशा गोष्टींना पुष्कर कसा डील करतो की सगळ्या गोष्टी एकाच वन मॅन आर्मी असं काइंड ऑफ? नाही, आता लक्ष नाही देत मी. आता नाही लक्ष देत. तुम्ही काहीही केलं तरी लोक बोलणारच आहेत. आता लक्ष नाही द्यायचं तुम्हाला. शिकवण येते, काही केलं तुम्ही लोक बोलणार आहे. आणि आता ठीक आहे, म्हणजे मी लहानपणापासून काम करतोय आता, म्हणजे बरेच वर्ष झाले. सो काय नाही करायचं हे तर मला माहिती आहे. आता काय करायचं कदाचित शिकलो नसीन, पण काय नाही करायचं माहिती आहे. सो आता मी लक्ष देत नाही जास्ती. आणि आता मी ठीक आहे, आता दॅट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ लोकांना. म्हणूनच आता ट्रेलर पण तुम्ही पाहिला ना, जो मूळ विषय आहे तो मी फक्त शेवटी एक त्याची झलक दिली. मला जर पाहिजे असतं तर मी प्रॉपर ट्रेलर त्याच विषयाच्या अनुषंगाने कापला असता. तसं नाही केलं मी, बिकॉज वी आर केटरिंग टू अ मराठी ऑडियन्स, फॅमिली ऑडियन्स. मला आठवतं मी जेव्हा पोस्टर आईला पाठवला माझ्या ना, तेव्हा आई माझी खूप सपोर्टर आहे, मोठी सपोर्टर आहे माझी आई. पण जेव्हा माझं हे पोस्टर मी पाठवलं ना, ती थोडी ऑकवर्ड झाली. दॅट्स द मोमेंट आय डिसाइडेड नो, इफ यू आर केटरिंग टू फॅमिली ऑडियन्सेस, येस, ट्रेलरमध्ये मी नाही टाकणार ते. बिकॉज फिल्म चालवणाऱ्या जे आहेत ना मराठी महाराष्ट्रामध्ये, ते अजूनही लेडीज आहेत, यंग किड्स और टीनेजर्स वगैरे. जो आत्ताचा यूथ आहे ना, ते तसे जात नाहीत मराठी फिल्म्स बघायला. सो बोलणारे बोलतात, बोलू दे, मी आता लक्ष देत नाही. आय लव्ह प्रोडक्शन. मला तुला उत्तर पण द्यायला दिलं नाही मी, मला हे माहिती आहे उत्तर काय आहे. नो, आय लव्ह बिंग अ प्रोड्युसर. येस, प्रोड्युसर मला आवडतं. एक वेगळीच किक येते, यु नो, बिकॉज मी लहानपणापासून ना, आय हॅव ग्रोन अप वॉचिंग सचिन सर्स फिल्म्स. हिंदीमध्ये म्हणालीस तर यशराज किंवा ह्यांचे जे मोठ्या मोठ्या बॅनरचे फिल्म्स असायचे सचिन सरांचे. आणि तेव्हापासून मला एक होतं की मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा ऑफकोर्स DDLJ आला होता आणि ऑल दॅट. सो हाऊ डू दे गो देअर इन स्वित्झर्लंड, ती छान छान दिसतं. फॉर मी फिल्म्स आर दॅट, यु नो, कलर, क्वालिटी, व्हायब्रन्स, छान छान दिसणारे हिरो हिरोईन, रोमॅन्स, साडी, ते स्वित्झर्लंडमध्ये गाणं होतं आहे, ऑफकोर्स कॉन्टेंट पण फॉर मी आय हॅव सीन दॅट दोज काइंड ऑफ फिल्म्स. मला ते नेहमी वाटायचं. जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो मला खूप लोक मला असं बोलले किंवा तेव्हा बोलायचे की
अरे तुमचे मराठी फिल्म्स ना मुंबईतच होतात शूट, फिल्म सिटीमध्येच गाणं होतं. सो ते मला खूप डोक्यात असं राहिलं होतं माझ्या. मग तेव्हापासून मी मग 8 फिल्म्स केले लंडनमध्ये, ही पहिली फिल्म ॲम्स्टरडॅम पॅरिसमध्ये. आणि प्रत्येक गोष्टीला पैसे नाही लागत, प्रत्येक गोष्टीला डोकं लागतं आणि खूप मेहनत खूप लागते. बिकॉज वी प्लॅन तसं एक्झिक्यूट झालं पाहिजे, तुमचा प्लॅन बी रेडी पाहिजे. सो आय एन्जॉय बिंग अ प्रोड्युसर नाव. ॲक्च्युली खूप चांगली गोष्ट आहे की मराठी मूवीज बाहेरही तितक्याच ताकदीने शूट होतात. पण ॲट दी एंड पुष्कर हेही तितकंच खरे की आपल्याकडे सुद्धा खूप छान छान गोष्टी आहेत. आणि मगाशी तू म्हणालास की तू भारत सुद्धा फिरतोस, असं नाही की फक्त बाहेरच फिरतो, महाराष्ट्रात सुद्धा तू फिरतोस. पण जर एखादी फिल्म पुढे जाऊन महाराष्ट्रात किंवा भारतात शूट करायची झाली तर एक कोणतं ड्रीमी लोकेशन आहे तुझ्या डोक्यात की ही फिल्म मला इथेच अशाच लोकेशनवर शूट करायची आहे? ऑफकोर्स विषयावर डिपेंडेंट आहे, पण मला महाराष्ट्रातलं कोकण फार आवडतं. मी कोकणातलाच आहे म्हणून खूप आवडतं. पण अनफॉर्च्युनेटली काही रिझन्समुळे ते तेवढं डेव्हलप नाही झालेलं अजून फॉर टुरिस्ट. ते नकोच व्हायला. कारण जर कोकणातली सुंदरता आपल्याला ठेवायची जशी आहे तशी, तर कारण आपल्याला दुसरा गोवा नकोय, कोकण इज कोकण. सो कोकणात आवडेल मला त्या बीचवर शूट करायला. आय लव्ह लेह लडाख, खूप छान आहे ते. आपण करणार होतो ना तिकडे ऍक्च्युली, पण आम्ही तिथे गाणं करणार होतो लेह लडाखमध्ये, पण आम्ही दुबईत केलं ते. सो पूर्वी या दोघांच्या कॅरेक्टर्स बद्दल मला कळलंय, पण तू तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील? कसं तुझा रोल काय असणार आहे चित्रपटात, त्याबद्दल ऑडियन्सला काय सांगशील? नताशा हा जो कॅरेक्टर आहे, तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिला असेल की शी लुक्स वायब्रंट, वायवेशियस, सुंदर, बोल्ड आणि मच्युअर. बिकॉज जे पण 1-2 डायलॉग्स आहेत ट्रेलर्समध्ये त्याच्यानी तुम्ही सेन्स करू शकता की वॉट एव्हर शी इज टॉकिंग ते खूप रिलेटेबल आहे आजच्या यूथमध्ये. ऑल्सो द कॉम्प्लेक्सिटीज दॅट पीपल आर गोईंग थ्रू इन देअर रिलेशनशिप्स टुडे. तर हाऊ टू बी वोकल अबाउट इट, हाऊ टू एक्सेप्ट देम, अँड हाऊ you can talk about them and overcome them, any situation in your life. Natasha is all positive, and even if she is in her emotional turmoil, she'll still come out of it, like, you know. It's a very brilliant character. म्हणजे पुष्करनी जो कॅरेक्टर लिहिला आहे त्याच्यामध्ये there are so many there's so much of graph in it from the start to the end, and त्या कॅरेक्टरमध्ये एवढा डेप्थ आहे की इवन वेन शी स्पीकिंग द मोस्ट लाईक यू नो अशी कुठली लाईन जरी ती बोलतीये, म्हणजे वी शॉट अ सीन इन ॲम्स्टरडॅम अबाउट द यु नो रेड लाईट डिस्ट्रिक्ट अँड एव्हरीथिंग, ती एवढा स्पष्ट सरळताने ती बोलून देते. म्हणजे असं नाही आहे की लाईक यू नो सच अ कॉम्प्लेक्स सब्जेक्ट, बट शी विल से इट व्हेरी स्विफ्टली. So that's the beauty of Natasha. And it will not come across as anything that is vulgar or anything that is out of the place. म्हणजे तिचा कॅरेक्टर असा कॅरेक्टर आहे की everybody from the youth will more relate to. And I'm so glad की माझ्या पहिल्याच चित्रपटातच, मराठी चित्रपटात मला असा कॅरेक्टर प्ले करायला मिळतोय, आणि थँक्स टू पुष्कर फॉर दॅट अँड द होल टीम. वी हॅड सो मच ऑफ फन शूटिंग इट, अँड आय एम ग्लॅड दॅट यु नो मला जेवढी उत्सुकता आहे की मराठी चित्रपट करण्याची, यु नो, इवन आफ्टर नॉट बिईंग अ महाराष्ट्रीयन. मी पुण्याची आहे आणि मला खूप आवडते मराठी भाषा, मराठी जेवण, मराठी कल्चर, मराठी साड्या, महाराष्ट्रीयन साड्या, मला खूप आवडतं सगळं. आणि लाईक यू नो इट्स स्टील पार्ट ऑफ मी, अँड इट इज व्हेरी लाईक यू नो. सो आय होप द मराठी ऑडियन्स एक्सेप्ट्स मी with open arms, so that there are more opportunities for other girls who want to come in. सांगण्याचा खूप एक महत्वाचा कौतुकाची गोष्ट म्हणजे पूर्वी ही अमराठी आहे. शी कम्स फ्रॉम अ गुजराती फॅमिली, पण मारवाडी गुजराती फॅमिली, पण तिचं मराठी इतकं म्हणजे तिचे प्रयत्न जे आपल्याला दिसतात ते ह्यामुळेच आहेत की ती स्वतःला असोसिएट करते महाराष्ट्रीयन म्हणून, आणि ती इतकी सुंदर गोष्ट आहे. आणि खरंच कौतुक आहे तुझं पूर्वी की यू डू दॅट.
नक्कीच. आणि हे मला तुला विचारायचं की जितकी कथा महत्त्वाची असते ना तितकीच गाणी सुद्धा, कारण कुठेतरी ते मनोरंजन होणं किंवा ते आता तर सोशल मीडियावर व्हायरल होणं हे सुद्धा एक मोठी गोष्ट असते, पण गाणी हा एक वेगळा पार्ट असतो, एंटरटेनमेंट सुद्धा असतं आणि एक वेगळा झोन असतो. पण गाणी शूट करताना काय वेगळी मेहनत असते, ती जितकं इझिली जितकं सुंदर दिसतं तितकीच जास्त मेहनत असेल. तर काय सांगशील गाण्याबद्दल? एक गाणं तर दुबईमध्ये आय थिंक शूट झालंय, तर तो एक्सपिरियन्स तुझा कसा आहे? नाही, खूपच खरं बोलली आहेस तू की गाणं शूट करणं सोपं नसतं. जितकं सुंदर दिसतं तितकी जास्त मेहनत गेली असते त्याच्या मागे. आणि जेव्हा तुम्ही परदेशात जाता तेव्हा तुमच्या कंट्रोलच्या बाहेरच्या गोष्टी होऊ शकतात तिथे, ज्या तुम्ही जसं इंडियात असला तर एक फोन लावला, स्पेशली आता मुंबईत पुण्यात आपण शूट करतो, आपल्या ओळखी इतक्या असतात की काही अडलं की आपण एक फोन लावला प्रोडक्शननी कुठे तर ते काम होऊन जातं. पण परदेशात तसं नाही आहे. परदेशात ॲब्सोल्युटली अनोळखी लोकं आहेत, अनोळखी लोकेशन्स आहेत, तुम्हाला तिथले चॅलेंजेस तिथे गेल्यानंतर कळणार आहेत. सो ह्या सगळ्या चॅलेंजेस आय थिंक फेस कशा करायच्या ते पुष्करने मास्टर केलंय इतक्या फिल्म्स परदेशात करून. सो जेव्हा परदेशात शूटिंग आहे आणि पुष्कर करतोय तर आय वॉज ऑल्सो रिलॅक्स्ड अबाउट इट, कारण त्याच्याकडे अनुभव आहे त्या गोष्टींचा. आणि ऑफकोर्स अनुभव आहे बाहेर जाऊन शूट करायचा, पण ते कसं सुंदर दिसेल याचाही अनुभव त्याच्याकडे आहे. त्याच्या सगळ्याच फिल्म्स दिसायला खूप छान असतात. म्हणून मला माहिती होतं की जर गाणी आपण करतोय शूट बाहेर तर मी छान दिसणार आहे, सगळी छान फ्रेम्स सेट होणार आहेत. आणि आमचं जे आत्ता गाणं बाहेर आलंय ते सोनू सरांनी गायलंय. आणि सोनू निगम हे म्हणजे नुसते माझे काय अख्ख्या भारताचे फेवरेट असे सिंगर आहेत. आय हॅव ग्रोन अप लिस्निंग टू हिम आणि अजूनही आपण त्यांची इतकी हिट गाणी ऐकतो. सो आम्हाला माहिती होतं की कॉम्प्रोमाइज करून आपल्याला, आत्ता पुष्कर जसं म्हणाला, आधी आम्ही लेमध्ये करणार होतो, तर लेही अर्थात कॉम्प्रोमाइज नाही आहे, पण पुष्करचं विजन होतं की आपण त्याला अजून एक स्टेप पलीकडे नेऊन दुबईत शूट करू. आणि आम्ही ते गाणं दुबईत शूट केलं, ओ बावरी. आणि ते रिलीज सुद्धा झालंय, ते छान आहे. पण पुष्कर, वुमन्स डे येतोय 8 मार्चला, वुमन्स डे आहे आणि तुझ्या पोस्टर खाली लिहिलेलं असतं पुष्कर सुरेखा जोग डिरेक्टेड बाय. ही खूप छान गोष्ट आहे. याबद्दल काय सांगशील? या आयडियाबद्दल काय सांगशील? आई सर्वस्व असते हो सगळ्यांचीच. ब्रेकिंग टॅबूज. हां, That's what the film is about, and that's what he also I think his vision is also that way की आता तसं काही राहिलं नाहीये की. आणि सगळ्यांसाठीच आई खूपच स्पेशल असते. आणि वुमन्स डे येतोय, पण ह्या वुमन्स डे साठी ऑफकोर्स शुभेच्छा तर आहेतच, पण मला हे म्हणायचं आहे ना की आजकाल जे चालू आहे ना महाराष्ट्रात, आणि आपण वुमन्स डे सेलिब्रेट करतो ना, त्याला काहीच अर्थ नाही ऑनेस्टली. म्हणजे आय फील एव्हरी इयर येतो, इंटरव्ह्यू होतो, हां वुमन्स डेच्या शुभेच्छा. नाही ना, मला ते असं पटत नाही मला. बिकॉज व्हॉट एव्हर इज हॅपनिंग पुण्यात म्हण किंवा स्वारगेटला जे झालं, किंवा आणि मी व्यक्त होतो अगं, बिकॉज मला खूप ॲक्टर्स फोन करतात, हां अरे कशाला व्यक्त होतोय, ट्रोलिंग होतं. पण बिफोर बिंग अन ॲक्टर मी ह्या सोसायटीचा एक सिटिझन आहे, एक टॅक्स पेईंग सिटिझन आहे. जे घडतंय समाजात त्याच्यावर भाष्य का नाही करावं मी? जर एखादी महिला स्वारगेटमध्ये तिचं मोलेस्टेशन होत असेल तर मी काय गप्पा बसावं ॲज अन ॲक्टर? नाही बसलं पाहिजे कोणी. आणि हे वुमन्स डे सेलिब्रेशन करणं मला एवढं काही ग्रेट वाटत नाही, बिकॉज जोपर्यंत हे थांबत नाही ना, मोलेस्टेशन सोड, हाऊ विमेन आर ट्रीटेड, मला खूप बोलायचं पण आपल्याला तेवढा वेळ नसेल. इट्स हाय टाइम वी गिव्ह इम्पॉर्टन्स टू ऑल द विमेन हू आर देअर इन आवर फॅमिली अँड अराउंड. म्हणजे इवन he mentioning that Pushkar Surekha Zog, it has a lot of value, it has a lot of, and he's taking it very like softly, but it has a lot of importance. याचं एक कारण पण आहे, बिकॉज मी वयाच्या 5व्या वर्षापासून काम करतोय. मी जेव्हा 5 वर्षाचा होतो तेव्हा मी सचिन सरांचं पहिलं काम केलं होतं. तेव्हापासून माझी आई, आम्ही पुण्यात राहायचो ना, मुंबईला तिचं ॲस्पिरेशन, तिचं करिअर हे सगळं कॉम्प्रोमाइज करून ती माझ्याबरोबर यायची, शूटिंगमध्ये सेटवर थांबायची. किती वर्ष असं तिने स्वतःचे घालवले, कुणासाठी? माझ्यासाठी. सो यार हे तर काहीच नाही आहे यार, हे तर इट्स अ व्हेरी स्मॉल थिंग. पण कधीपासून तू नाव लावायला लागलास? मी आता झाले 2-3 वर्ष झाले. सो आय पुट सुरेखा जोग बिकॉज
आई सर्वस्व आहे हो. ऍक्च्युली सो खरंच खूप छान चित्रपट आहे. कथा वेगळी आहे, कॅरेक्टरही तितकंच वेगळं आहे. या चित्रपटासाठी तुम्हाला तिघांनाही खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. पण जाता जाता प्रेक्षकांना चित्रपटासाठी इन्व्हिटेशन द्या किंवा त्यांना अपील करा चित्रपटासाठी. किंवा पुष्कर तुझ्यासाठी एक twist. तू मगाशी म्हणालास की तू कोकणाचा आहे, तर कम ऑन कोकणी भाषेत. येवा कोकण आपला असा. नाही मला कोकणी येत नाही, माझ्या आईला येतं कोकणी. काय बोलू, आव्हान काय करू प्रेक्षकांना. मी खरं सांगायचं तर ना, हे आम्ही प्रत्येक पिक्चरला करतो की प्लीज चित्रपटगृहात येऊन फिल्म बघा, पण तसं काही होत नाही बिकॉज खूप ऑडियन्स येत नाही थिएटरमध्ये बघायला. सो मी एवढंच सांगेन की आज आपण महाराष्ट्रात राहतो आणि ना मराठी निर्माते, मराठी प्रोड्युसर्स टिकायला हवेत. नाहीतर फक्त आपण साऊथ इंडियन फिल्मचं उदं करायचं किंवा नॉन मराठी माणसांनी ऐतिहासिक मराठी फिल्म केल्यावर त्याचं उदं करायचं, असं नका करू. आपण मराठीत राहतो, आपण मुंबईत राहतो, महाराष्ट्रात राहतो. आपल्याला मराठी फिल्म्स तितकंच त्यांना आपलं महत्त्व द्यायला पाहिजे. सो प्लीज मराठी फिल्म्सना टिकवा. मी म्हणणार नाही माझी फिल्म येऊन बघा, पण मराठी फिल्म्सना टिकवा. बिकॉज नाहीतर खूप अवघड काळ आहे पुढे. बिकॉज 100 चित्रपट बनतात वर्षात मराठी आणि फक्त प्रॉफिट पर्सेंटेज नाही, मी म्हणणार रिकव्हरी पर्सेंटेज अराउंड 5% विच इज नथिंग. सो आय थिंक प्रोड्युसर्स शुड सर्वाईव्ह. आणि यार आपल्या मराठी माणसाने इंडस्ट्री सुरू केली आहे हे विसरू नका. सो मराठी फिल्म्सना हिट करा, मराठी फिल्म चालवा. थँक्यू. 21 मार्चला आमचा सिनेमा हार्दिक शुभेच्छा तुमच्या भेटीला येतोय. थिएटर्समध्ये जाऊन पहा, कारण जसं पुष्कर म्हणाला की प्रेक्षकाच्या हातात असतं सगळं आणि तुमच्या हातात आहे आपल्या इंडस्ट्रीला पुढे नेणं. आणि ऑफकोर्स आमचा सिनेमाही येतोय, तर त्यालाही तुमचा हातभर लागू दे. 21 मार्चला हार्दिक शुभेच्छा. तुमच्या जवळच्या आणि लांबच्या चित्रपटगृहात नक्की बघा. आय थिंक शी हॅज अ माइक हिअर. हार्दिक शुभेच्छा बघा, हार्दिक शुभेच्छा द्या आणि हार्दिक शुभेच्छाला खूप यश मिळावा अशी माझी इच्छा आहे. इट्स अ ब्युटिफुल सब्जेक्ट अँड अ ब्युटिफुल फिल्म. प्लीज जाऊन थिएटरमध्ये पहा. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.